नमस्कार. IBN लोकमतच्या या खास कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आज एक खास व्यक्ती आपल्या स्टुडिओत आलेली आहे. खास व्यक्ती म्हणजे आपल्या परिचयाची आहे, आपल्याला पूर्वीही भेटलेली आहे, पण आता ती एका खास पदावर बसलेली आहे. देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे नवे अध्यक्ष. नुकतेच ते अध्यक्ष झालेले आहेत आणि अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा सविस्तर मुलाखत देण्यासाठी ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. एक्सक्लुझिव्ह पहिली अशी मुलाखत आहे. फडणवीस, मी तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. IBN लोकमत आणि तुमचं नातं हे 5 वर्ष जुनं आहे. आजच्या सवालमध्ये अनेक वेळा तुम्ही आलेले आहात, गाजवलेला आहात. तुम्ही विधानसभा गाजवलेली आहे. हे अत्यंत अभ्यासू प्रामाणिक आमदार म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो. पण मला सांगा, आता एक नवी जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे. आमदार असणं वेगळं, लोकप्रतिनिधी असणं वेगळं, नागपूरचे महापौर तुम्ही होतात ते वेगळं. आता तुमच्यावर संघटनेची जबाबदारी आली आहे. तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालायत. या पदाकडे आणि भविष्याकडे कसं बघताय? बघा, ज्यावेळेस मी प्रदेशाध्यक्ष झालो, पहिला विचार माझ्या मनामध्ये आला तो अटलजींचं एक वाक्य मला आठवलं. श्रद्धेय अटलजी असं म्हणतात, पद ये केवळ प्रतिष्ठा नाही है, वो जिम्मेदारी है. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठा तर मिळतेच, पण त्याहीपेक्षा एक मोठी जबाबदारी आहे. जी संघटना एका विचाराने तयार झालेली आहे, एका उद्दिष्टाकरता तयार झालेली आहे, त्या संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना निश्चितपणे एक मोठी जबाबदारीचा अनुभव देखील मला होतो. पण गेली 20-22 वर्ष संघटनेत काम केलं असल्यामुळे मला याची जाणीव आहे की संघटना कशा प्रकारे काम करते, इथे काय केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी केल्याने संघटना आपल्याला अधिक प्रभावी करता येईल. निश्चितपणे माझ्या अनुभवातनं जे शिकलो आणि आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभव, असं दोन्ही अनुभवांचं मिक्सचर करून एक चांगली संघटना उभं करण्याचा माझा प्रयत्न असेल. चांगली संघटना तुम्ही उभी करणार आहात असा तुमचा हेतू आहे, अशी तुमची आशा आहे. पण मला तुम्हाला काही कठीण प्रश्न विचारायचे आहेत माझ्या नेहमीच्या पद्धतीने आणि तुम्ही मोकळेपणाने उत्तर द्यावीत. तुम्ही एका अशा वेळेला या राज्यामधल्या भाजपचे अध्यक्ष होतात जेव्हा तुमचा पक्ष अडचणीत आहे. आम्हाला पत्रकारांना रोज दिसतंय पक्षामध्ये एक गडकरी गट आहे, एक मुंडे गट आहे, असंख्य छोटे छोटे सुद्धा गट आहेत. माणसं एक नाहीयेत. भाजपची ताकद महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मोठी असली तरी गटांमुळे ती कमी झालेली आहे. भांडण आहेत. लोक म्हणतात की हा मुंडे गटाचा, हा गडकरी गटाचा, आणि अशा परिस्थितीत तुमच्याकडे ही अध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे. तुम्ही कसा मार्ग काढणार आहात यामधून? सगळ्यात महत्वाची यातली बाब अशी आहे निखिलजी की माझ्या नावावर श्री नितीनजी गडकरी आणि श्री गोपीनाथराव मुंडे या दोघांनी एकमत केलं आणि दोघांच्या एकमतानेच या ठिकाणी मी अध्यक्ष झालेलो आहे. आणि मला असं वाटतं की खूप गट वगैरे असं याला पाहण्यापेक्षा काही विषयांवर मतमतांतर आमच्या इथे होतात आणि ते कबूल करायला हरकत नाहीये. पण आमच्या पक्षामध्ये आम्ही नेहमी सांगतो की मतमतांतर चालतील, मतभेद चालतील, पण मनभेद नको. आणि हे मनभेद दूर करण्याचाच प्रयत्न नेहमी आमच्या पक्षात झालेला आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी सुरुवात आहे की ज्यातनं स्वतः गोपीनाथराव मुंडे आणि स्वतः माननीय नितीनजी गडकरी हे दोघे राजनाथ सिंगांना भेटले आणि त्यांनी एकमताने मला अध्यक्ष केलं, यातनं कार्यकर्त्यांना योग्य तो संकेत गेलेला आहे. मला असं वाटतं की ही पार्टी एकत्रित आहे आणि एकसंघपणे आम्ही लढतो आहोत. अशा प्रकारचं चित्र हे येत्या काळात निश्चितपणे आपल्याला दिसेल. पण हे चित्र दिसणार कसं? याचं कारण जोपर्यंत मुंडे आणि गडकरींमध्ये तुम्ही म्हणालात तसे मनभेद जे आहेत ते मिटत नाहीत. मतभेद असू द्या, पण त्यांच्यात मनभेद सुद्धा आहेत असं पूर्वी दिसलेलं आहे. तुम्ही हे मनभेद कसे मिटवणार आहात? मला असं वाटतं की राज्याचं अध्यक्षपद हे सर्वात महत्वाचं पद आहे, सर्वात मोठं पद आहे. आणि या पदावर जर 2 नेते एकमत करू शकतात तर सगळ्याच गोष्टीवर एकमत होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की मनभेद जर असते तर या पदाकरता एकमत करताच आलं नसतं. मतभेद एखाद्या विषयावर होतात आणि ते होतीलच. माझे मुंडे साहेबांचे होऊ शकतात, माझे गडकरी साहेबांचे होऊ शकतात. शेवटी पक्षात काम करत असताना एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा अप्रोच हा वेगळा असू शकतो. कधी जनरेशन गॅप आमच्यामध्ये येऊ शकते. अशा अनेक गोष्टी होऊ शकतात. पण त्यातनं एक गोष्ट ज्यावेळेस आमच्या मनामध्ये पक्की आहे की आपलं सगळ्यांचं ध्येय एक आहे, तर एक ध्येयाकरता काम करत असताना या सगळ्या गोष्टी हळूहळू गौण होतात. आणि म्हणून सर्वोच्च पदाकरता जर 2 नेते एकमत करू शकतात तर याचा अर्थ असा आहे की पुढच्या काळामध्ये एकमताने भारतीय जनता पार्टी काम करते हे आपल्याला दिसेल. हे सगळं बरोबर आहे. असं झालं तर आम्हालाही आनंद होईल. परंतु या 2 नेत्यांचे जे अहंकार आहेत, अहंकार ही अशी गोष्ट आहे की ज्यावर उपाय काढणं कठीण आहे असं लोक म्हणतात. गोपीनाथ मुंडे हे लोकनेते आहेत.
नितीन गडकरींचं सुद्धा कर्तृत्व आहे. त्यांनी महाराष्ट्रात मंत्री असताना चांगलं मोठं काम केलंय. पुणे मुंबई हायवे बांधलेला आहे. पक्षाध्यक्ष ते तुमचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष राहिलेले आहेत. या दोघांचे अहंकार तुम्ही कसे सांभाळणार आहात? दूर करणार आहात मी म्हणत नाहीत, ते कसे इगो तुम्ही सांभाळणार आहात? मला असं वाटतं की हे दोघे नेते एकमेकाला पूरक आहेत. भारतीय जनता पक्षाचा सामाजिक चेहरा, ज्यांनी भारतीय जनता पक्षाला सर्वसामान्यांमध्ये रुजवलं, असा चेहरा आहे गोपीनाथराव मुंडे. आणि भारतीय जनता पक्षाला विकासाचा चेहरा देणारे आहेत नितीन गडकरी. आणि मला असं वाटतं की आता जे प्रचलित राजकारण आहे याच्यामध्ये केवळ सामाजिक राजकारणाच्या भरोशावर सत्तेवर येता येत नाही. केवळ विकासाचा जो चेहरा आहे तो अतिशय महत्वाचा आहे, पण केवळ त्याच्या आधारावर येत नाही, तर सर्वसमावेशक विकास, सर्व समाजांना एकत्रित घेऊन आणि असा चेहरा ज्यावेळेस पक्षाचा तयार होतो त्याच वेळेस लोकांचा त्या पक्षावर विश्वास बसतो. आणि मला असं वाटतं की या पक्षाला हे दोन्ही चेहरे, एकीकडे विकासाचा चेहरा घेऊन आलेले गडकरी आणि दुसरीकडे सर्व समाजाला त्यात समाविष्ट करणारे मुंडे, ह्या दोघांचा एकत्रित चेहरा भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस पुढे करेल तेव्हाच तो सत्तेत येणार आहे. आणि ते मी करू शकतो याचा मला विश्वास आहे. दोन्ही नेत्यांसोबत मी इतकी वर्ष काम करतोय. गोपीनाथरावांसोबत मी विधानसभेमध्ये काम केलेलं आहे, लहानपणापासून त्यांनी मला बघितलेलं आहे. नितीनजींसमोर तर माझ्या जन्मापासून तर माझा सगळा उत्कर्षाचा काळ, याचे साक्षीदार नितीनजी आहेत. अनेक ठिकाणी त्याचे निर्णय घेताना त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे यांच्याशी माझे जे संबंध आहेत हे पारस्परिक संबंध आहेत. आणि ज्यावेळेस पारस्परिक संबंधातनं आपण संघटना उभी करतो त्यावेळेस मला असं वाटतं की छोट्या मोठ्या गोष्टी गौण होतात. येतील ना प्रसंग. मला देखील माहिती आहे की एखाद्या विषयावर माझं मत नाही पटणार गडकरी साहेबांना किंवा नाहीच पटणार मुंडे साहेबांना, मी आग्रहाने मांडण्याचा प्रयत्न करीन. पण त्याचसोबत हे देखील माझ्या मनात स्पष्ट आहे की माझी एखादी गोष्ट त्यांनी ऐकली नाही याचा अर्थ ते माझ्या विरोधात नाही आहेत. त्यांचा व्ह्यू वेगळा आहे. ज्यावेळेस मी दोघांचे व्ह्यू एक्नॉलेज करीन मला असं वाटतं त्यावेळेस यातनं मार्ग निघेल. याचा अर्थ असा आहे तुम्ही दोघांनाच नव्हे तर सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहात. ही खुबी जी आहे ही आम्ही अटल बिहारी वाजपेयींकडे बघितलेली होती. तुम्ही तिथूनच शिकलात? निश्चितपणे मला असं वाटतं की या देशामध्ये प्रत्येक राजकारणी, तो कुठल्याही पक्षाचा असेल, त्याचे विचार वेगळे असू शकतात, पण या देशात राजकारणाची एक पद्धत ही श्रद्धेय अटलजींनी आपल्याला दाखवली. आणि ज्या पद्धतीमध्ये सर्वांना सोबत घेऊन चालता येतं. अटलजींचं सरकार ज्यावेळेस तयार झालं त्याच्या 1 वर्ष आधी भारतीय जनता पार्टी राजकीयदृष्ट्या अस्पृश्य होती. आणि ज्यांनी भारतीय जनता पक्षाला अस्पृश्य मानलं होतं अशी सगळी मंडळी अटलजींनी जवळ घेतली, त्यांच्याशी पारस्परिक संबंध तयार केले आणि 6 वर्ष एक सरकार चालवलं. मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांकरताच ते हे पथदर्शी आहे. आणि अटलजींच्या सरकारचं सगळ्यात महत्वाचं हे आहे की ते केवळ 22 पक्षांचं सरकार नव्हतं, ते डिलिव्हर करणारं सरकार होतं. आजही सरकार आहे, अनेक पक्षांचं सरकार आहे, पण ते डिलिव्हर नाही करत आहे. सगळे म्हणतात की देर इज अ पॉलिसी पॅरालिसिस. ते पॉलिसी पॅरालिसिसचं सरकार नव्हतं. मला असं वाटतं की एक पथदर्शी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व अटलजींचं आहे आणि त्यातनं इतकी प्रेरणा आम्हाला मिळते आणि त्यातनं सर्वांना सोबत घेऊन चालायचं हा म्हणजे विचार आमच्या तुम्ही मनात येतो. अटलजींकडून प्रेरणा घेणार आहात आजही आणि अटलजी मॉडेलवर चालणार आहात. निश्चित. मला सांगा, तुम्ही अशा काळात अध्यक्ष होतात, पुढच्या वर्षी किंवा कदाचित या वर्षी सुद्धा, या वर्षी अखेरीला लोकसभा निवडणुका होतील, पुढच्या वर्षी तर होणारच, त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुका होतील. 1999 नंतर तुमच्या हातात सत्ता आलेली नाहीये. अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे. तुमच्या डोळ्यासमोर सगळ्यात महत्वाचं ध्येय काय आहे? पहिली गोष्ट अशी की जनतेतला असंतोष संघटित करायचा आणि तो असंतोष मांडण्याची शक्ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे हे लोकांच्या मनावर बिंबवायचं. नो कॉम्प्रोमाइज पॉलिसी, कोणाशीही समझोता नाही, अशा नो कॉम्प्रोमाइज पॉलिसीने भारतीय जनता पक्षाला पुढे न्यायचं हे आम्ही ठरवलंय. आणि माझी सन्मान्य नितीनजी गडकरी आणि गोपीनाथराव मुंडे, आमचे दोन्ही विरोधी पक्षी नेते खडसेजी आणि तावडेजी यांच्याशी चर्चा झाली आणि आम्ही हे ठरवलंय की असंतोषाच्या विरुद्ध तर आम्ही या ठिकाणी आंदोलनं करतोय, वेगवेगळ्या प्रकारे ते मांडतो, पण त्याची धार अधिक आता व्यापक केली पाहिजे आणि ती व्यापक करणे आणि लोकांच्या मनामध्ये की हो आपले प्रश्न जे आहेत ते यांना माहिती आहेत, आपले प्रश्न मांडणारे हे आहेत आणि आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत त्याला स्वर देण्याची शक्ती ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे किंवा युतीमध्ये आहे हे लोकांसमोर प्रतिपादित करणं हा माझा पहिला अजेंडा आहे. पहिला अजेंडा असेल, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घालवणं सत्तेतून हा अंतिम अजेंडा आहे? हा अंतिम अजेंडा आहे, पण त्याला अंतिम अजेंडा याकरता मी म्हणू शकत नाही की ती सुरुवात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जे घालवायचं आहे ते कोणाला तरी आम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे किंवा आमच्या नेत्याला मुख्यमंत्री पदावर बसवायचं याकरता नाही. ज्या प्रकारे सत्तेचा माज, हा शब्द योग्य नाही पण तरी मी म्हणतो की ज्या प्रकारे सत्तेचा माज चढल्यासारखे नेते वागतायत
आणि आता तर त्यांच्या वागण्यातनं असं झळकतंय की त्यांना वाटतं की आम्ही जणू काही आता सत्तेहून जाणारच नाहीये, आम्ही अमरत्व घेऊन आलोय. त्यामुळे जनतेपासनं नाळ तुटलेली आहे, जनतेचा विचारच सरकार करत नाही. त्यामुळे जनताभिमुख सरकार द्यायचं हे अंतिम ध्येय आहे आणि त्या ध्येयाकडे जाण्याचा रस्ता हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घालून सत्तेत येणं हे आहे. मी तुमच्याशी ही जी बातचीत आहे ती पुढे चालू ठेवणार आहे. मला भाजप, शिवसेना आणि मनसे संबंधांबद्दलही विचारायचं आहे, आणि या संबंधामध्ये सुद्धा कुठेतरी कडू गोड आहे असं लोक म्हणतात. आपल्या सोबत आमचा कॉरेस्पॉन्डंट जो आहे विनोद तळेकर, जो भाजपचा पाठपुरावा नेहमी करतो, तोही असणार आहे. पण मी आता एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर ही दिलखुलास बातचीत अशीच पुढे चालू ठेवणार. नवा अध्यक्ष, नवा उत्साह. देवेंद्र फडणवीस आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, भारतीय जनता पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष. आता मी ही बातचीत वळवणार आहे भाजप, शिवसेना आणि मनसे या संबंधांकडे. पण मी सुरुवातीलाच जातोय, आपला सिनियर कॉरेस्पॉन्डंट मगाशी मी सांगितल्याप्रमाणे विनोद तळेकर आपल्या सोबत आहे. विनोद, आपण आता चर्चा करतोय भाजप, शिवसेना आणि मनसे या संबंधाबद्दल. तुझा काय प्रश्न आहे? निखिल सर, मला देवेंद्रजींना हा प्रश्न विचारायचा आहे की जसं त्यांनी आता सांगितलं की पक्षांतर्गत आव्हानं त्यांच्यासमोर खूप आहेत, ती ते कशा पद्धतीने पेलणार आहेत तेही त्यांनी सांगितलं. पण पक्षा व्यतिरिक्त बाहेरचे त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांतर्फे पण काही आव्हानं उभी राहिलेली आहेत. जसं की शिवसेना हा आतापर्यंत मोठा भाऊ होता आणि भाजप लहान भाऊ होता, अशा भूमिकेत हे दोनही पक्ष होते. या अगोदर जागा वाटप असो किंवा इतर कोणताही मुद्दा असो, शिवसेनेची भूमिका ही मोठ्या भावाची राहिलेली आहे आणि भाजपची भूमिका ही छोट्या भावाची राहिलेली आहे. पण आता गणितं बदलत चाललेली आहेत, शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि राजकीय विश्लेषक असं म्हणतात की येत्या निवडणुकीत भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष असेल विरोधकांमधला, युतीमधला, आणि शिवसेनेच्या जागा अजूनही काही कमी होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला शिवसेनेकडची जी ही भूमिका आहे मोठ्या भावाची, ती भाजप घेणार का आणि भाजपची या पुढच्या काळात शिवसेनेबरोबरची भूमिका कशी असेल? देवेंद्र, नाही बघा, एक गोष्ट तर मी सांगतो की शिवसेना आमचा नॅचरल फ्रेंड आहे. आम्ही विचारांनी एकत्रित आलेलो पक्ष आहोत आणि त्यामुळे शिवसेनेची शक्ती ही कमी होते वगैरे असं मला बिलकुल वाटत नाही. निश्चितपणे उद्धव ठाकरे अतिशय जोमानं मैदानात उतरलेले आहेत आणि ते शिवसेना प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडतायत. युतीमध्ये आज आमच्या डोक्यात ही गोष्ट पक्की आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय ही जी युती आहे ही आमची युती कायम आहे आणि या युतीमधलं जागा वाटप असेल किंवा इतर गोष्टी असतील. आजच माझी माननीय उद्धवजींची भेट झाली आणि अतिशय स्पष्टपणे उद्धवजींनी असं मला त्या ठिकाणी सुचवलं आणि आमच्या नेत्यांना देखील यापूर्वी देखील त्यांनी सुचवलं की येत्या काळात आपण एकत्रितपणे कार्यक्रम घेतले पाहिजेत, एकत्रितपणे सभा घेतल्या पाहिजेत, एकत्रितपणे मेळावे घेतले पाहिजेत, जमलं तर एकत्रितपणे ऑफिसेस देखील उघडले पाहिजेत. अतिशय चांगली सूचना आहे की ज्या माध्यमातून असा जो काही एक संकेत लोकांमध्ये जातो की शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीत काहीतरी कुरबूर आहे किंवा अनेक वेळा खालचे कार्यकर्ते देखील मीडियातल्या बातम्या ऐकून त्यांना देखील असं वाटतं की कुठेतरी आपल्या दोन पक्षांमध्ये तेढ आहे, हे लोकांच्या मनातनं निघून गेलं पाहिजे. खालच्या कार्यकर्त्याला उत्साह आला पाहिजे आणि तशा प्रकारची आखणी येत्या काळामध्ये आम्ही करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की हे काही फार आव्हान नाहीये. इतके वर्ष आम्ही सोबत नांदतो, दोन वेगवेगळे पक्ष आहोत, काही विषयांवर भूमिका वेगळ्या आहेत, त्या असतीलही, कारण दोन शेवटी विचारसरण्या आमच्या दोघांच्या वेगवेगळ्या. हे बरोबर आहे, पण मला इथे विचारायचं आहे की तुम्ही जसे नॅचरल आलाय तसा आणखी एक तुमचा मित्र आहे की नाही, मित्र बनणार आहे की नाही माहित नाही, मनसे, त्याचं काय? म्हणजे ह्या तुमच्या दोघांच्या युतीमध्ये तुम्ही मनसेला घेणार आहात का? कारण विश्लेषक असंही मानतायत की शिवसेना, भाजप, मनसे अशी जर युती महाराष्ट्रात झाली तर तुम्ही जिंकाल, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव होईल. मनसेला त्यामध्ये घेण्याची काही योजना आहे का? तशी काही तयारी तुम्ही करतात का? आज तरी आम्ही भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई ही आमची युती मजबूत करून त्या युतीच्या माध्यमातून मैदानात जातो आणि मनसेचा जोपर्यंत संबंध आहे, खरं तर अध्यक्ष म्हणून आमच्या पक्षातल्या पद्धतीप्रमाणे त्याचा सगळा अधिकार हा आमच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहे, तो अधिकार काही मला नाही आहे. पण यासोबत एक भूमिका आमची सातत्याने राहिली आहे की हे जे सरकार या ठिकाणी निवडून आलेलं आहे हे विरोधी मतांच्या फुटीमुळे निवडून आलेलं आहे. त्या सरकारच्या बाजूने 30-33% लोक आहेत, पण 67% लोक या सरकारच्या विरोधात आहेत. त्यांना ते नको आहे, पण या मतांची फूट आहे आणि म्हणून सातत्याने आमचा हा प्रयत्न आहे
की विरोधी मतं जी आहेत ती संघटित झाली पाहिजेत आणि कुठल्याही प्लॅटफॉर्मवर त्याला युतीच केली पाहिजे असं नाहीये. अनेक प्लॅटफॉर्म असू शकतात. यापूर्वी 77 साली हा प्रयोग झालेला आहे, 89 साली झाला आहे, 91 साली झाला आहे, 96 साली झाला शकतो. मला असं कसं होईल वाटतं मला सांगा ना, कारण राज ठाकरेंशी जाऊन कोणीतरी बोलायला हवं. उद्धव ठाकरे तर राज ठाकरेंशी जाऊन बोलणार नाहीत, राज येऊन उद्धव ठाकरेंशी बोलणार नाहीत. तुम्ही राज ठाकरेंशी बोलण्याबाबत पुढाकार घेणार आहात का? मला तर असं वाटतं की ही जबाबदारी सगळ्यांचीच आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की हे जनविरोधी सरकार आहे, हे सरकार गेलं पाहिजे, अशा सगळ्यांना ही जबाबदारी वाटलीच पाहिजे आणि ती वाटेल. आणि मला असं वाटतं की आज ही भावना लोकांची जी आहे त्या लोकांच्या भावनेचा अनादर कोणालाच करता येणार नाही. प्रत्येकाला हे वाटेल की या सरकारला जर घालवायचं असेल, आणि हा विचार आपण केवळ मनसेचा का माझ्या करतो? प्रश्नाचं उत्तर नाही केवळ तुम्ही दिलं. ही जबाबदारी सगळ्यांची आहे, बरोबर आहे. तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून, कारण मुंडेंनी म्हटलेलं आहे, गोपीनाथ मुंडेंनी, की राज ठाकरे आले पाहिजेत, गडकरींचीही तीच इच्छा आहे. तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृतपणे राज ठाकरे तुमच्या युतीत यावे म्हणून संवाद साधणार आहात का? युतीत यावे म्हणून संवाद नाही, पण मी एक गोष्ट निश्चित ठरवली आहे की विरोधी पक्षांचं कोऑर्डिनेशन योग्य प्रकारे राहिलं पाहिजे. याकरता सगळ्या विरोधी पक्षांशी कोऑर्डिनेशन करायचं, संवाद साधायचा. मग त्याच्यामध्ये शेकाप देखील आली आहे. राष्ट्रीय विचारसरणीचे जेवढे विरोधी पक्ष असतील अशा सगळ्या विरोधी पक्षांशी मी निश्चितपणे संवाद साधणार आहे. आणि मला असं वाटतं की राजकीय अस्पृश्यता आपण मानतच नाही. माझा थेट प्रश्न होता, तुम्ही अजून टाळतात. तुम्ही शेकापचं नाव घेतलं पण मनसेचं नाव नाही घेतलं. मनसेचं नाव घ्यायला मला लाज काय आहे? मनसे हा एक प्रमुख या ठिकाणी पक्ष आहे. आज त्यांचे देखील 12-13 त्या ठिकाणी आमदार आहेत. त्या आमदारांसोबत आम्ही सभागृहामध्ये कोऑर्डिनेशन करतो. काही ठिकाणी महानगरपालिकांमध्ये शिवसेना, मनसे आणि भारतीय जनता पार्टी एकत्रित आलेली आहे. त्यामुळे अस्पृश्यता नाहीये. म्हणजे राज ठाकरेंशी संवाद करायला तुमची हरकत नाही? संवाद करायला बिलकुलच हरकत नाही आहे. पण हा संवाद करत असताना मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगितली पाहिजे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई ही युती मजबूतीनं समोर जाणारच आहे. म्हणजे आम्ही असं बसणार नाही आहोत की आम्हाला कोणीतरी पार्टनर मिळाले पाहिजे आणि मग आम्ही पुढे जाऊ. आम्ही मजबूतीनं जाणारच आहोत. पण हे करत असताना कोणाशी संवाद साधण्याकरता मला असं वाटतं की मनसेला बरोबर घ्यायला तुमची हरकत नाहीये. यासंबंधी उद्धव ठाकरेंशी तुमचं काय बोलणं झालंय का? एक गोष्ट अशी आहे की मनसेला घेण्याच्या संदर्भात मी पुन्हा आपल्याला स्पष्टपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाच्या पद्धतीप्रमाणे अध्यक्षाचा अधिकारच नाहीये. हा आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे. म्हणजे याच्या संदर्भातली अधिकृत पक्षाची भूमिका ही पार्लमेंटरी बोर्डच मांडू शकतं. समजा पार्लमेंटरी बोर्डाने ठरवलं तर तुम्ही पुढाकार घेणार आहात का? पार्लमेंटरी बोर्डाने ठरवलं तर पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? आणि उद्धवजींना चालणार आहे का? पार्लमेंटरी बोर्ड आमचं तेव्हाच निर्णय घेईल ज्यावेळेस याच्यावर एकमत होईल. उद्धवजींची एकमत होईल तेव्हा म्हणजे आज उद्धवजींची तयारी नाहीये? नाही, हे तर उद्धवजी सांगू शकतील, हे मी सांगू शकत नाही. या संदर्भातली शिवसेनेची भूमिका काय आहे हे उद्धवजीच सांगू शकतील. भारतीय जनता पक्षाची भूमिका आमचं पार्लमेंटरी बोर्ड सांगेल आणि पार्लमेंटरी बोर्ड सांगेल त्याप्रमाणे कुठलीही कारवाई करायला मी नेहमीच पुढाकार घेईन. पण सर्वांनी एकत्र यावं विरोधी पक्षांनी म्हणून तुम्ही ठामपणे प्रयत्न करणार आहात? निश्चितपणे. मला असं वाटतं की विरोधी पक्षातला जर संवाद वाढला आणि सरकारच्या विरुद्धचा असंतोष हा संघटित झाला तर आपल्याला हे सरकार निश्चितपणे घालवता येईल. आणि मला असं वाटतं की जे मला समजतं ते इतर नेत्यांना देखील समजत आहे, त्यातनं काहीतरी पुढे निघेल. पण राज ठाकरे तुमच्या बरोबर युतीमध्ये आले तर तुम्ही जिंकाल असं जे विश्लेषक म्हणतायत ते पटतंय तुम्हाला? बघा, शेवटी आपण जर महाराष्ट्राचा किंवा देशाचा इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पक्ष ज्यावेळेस एकत्रित आले, विरोधी पक्ष, त्यावेळी सरकारमध्ये बदल झालेलाच आहे. हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आपण जर बघितलं तर यापूर्वी तर अनेक प्रयोग असे झाले की आयडिओलॉजिकली देखील वेगवेगळ्या विचाराचे पक्ष पण कॉमन प्लॅटफॉर्म काँग्रेसच्या विरुद्ध, कारण काँग्रेसचं 1978 उदाहरण आहे, त्यावेळेला झालं होतं हे, असं झालेलं आहे. त्याच्यामुळे या गोष्टी निश्चितपणे शक्य आहे. पण एक गोष्ट मी पुन्हा आपल्याला बिंबवून सांगू इच्छितो की याची वाट पाहत आम्ही बसलेलो नाही. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई ही जी आमची आघाडी आहे त्या आघाडीच्या महायुतीच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही जनतेच्या समोर एक अतिशय सक्षम पर्याय ठेवणारच आहोत. तुम्ही सक्षम पर्याय ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहात, विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करणार आहात. कदाचित महाराष्ट्रात पुन्हा एकदा 1978 सारखं, 1999 सारखं वातावरण निर्माण होईलही तसा तुम्ही प्रयत्न कराल. पण मी आता एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर पुन्हा विनोद तळेकरकडे जाणार आहे, ज्याच्यासोबत काही सर्वसामान्य मतदार आहेत जे तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. आणि त्यानंतर मला तुमच्या विरोधी पक्ष नेत्यांबद्दल आणि विरोधी पक्षाच्या कामगिरीबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. ब्रेक घेऊया आणि परत येऊया. ब्रेक नंतर मी थेट जाणार आहे विनोद तळेकरकडे. विनोद, तुझ्या सोबत काही सर्वसामान्य नागरिक आहेत, काय म्हणणं आहे त्यांचं? देवेंद्रजींना त्यांना काय विचारायचंय?
निखिल सर, आपण काही नागरिकांशी बोलूया की नेमकं त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत, काय विचारायचं आहे? तुम्हाला काय विचार? सर्वात पहिलं मी फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो. माझा एकच प्रश्न आहे फडणवीस साहेबांना की 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप, मनसे महायुती होण्याची शक्यता आहे का? आणि असं असेल तर तुम्ही तुमच्या पक्षाकडून काही पावले उचललीत का पुढे? तुमचा काय प्रश्न आहे? माझा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, केवळ विधानसभेतली तोफ, विधानमंडळातली तोफ किंवा ह्युमन कॉम्प्युटर हे नाही, जी ते विरोधी पक्षाच्या समोर जे एक आपला रोल निभावत होते त्याच पद्धतीने ते महाराष्ट्र पूर्ण पादक्रांत करतील आणि एक तरुणांना जे अपेक्षेने तरुण बघतोय या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडे, ते अपेक्षित ते कुठेतरी पूर्ण करतील, ते उतरतील खरे, अशी माझी इच्छा. राज्यकर्ते म्हणून जर उद्या सत्तापालट झाला तर देवेंद्र फडणवीस त्या अपेक्षेवर उतरतील का, असा प्रश्न आहे. आणि आधीचा जो प्रश्न होता तो ठीक जवळपास आहे. आपल्याकडे चर्चा झाली होती clear विनोद त्याची आधीच्या प्रश्नाची, पण लोकांना देवेंद्र फडणवीस, देवेंद्रजींकडून काय अपेक्षा ते आपल्याला कळलेलं आहे. देवेंद्रजी, तुम्ही विधानसभेमध्ये तुमची तोफ असते, विरोधी पक्षामध्ये कोणी बोललं नाही तरी तुम्ही बोललात तर ते ऐकलं जातं, सरकार तुम्हाला गंभीरपणे घेतं आणि कधी कधी सरकारच्या चांगल्या योजना असतात तेव्हा तुम्ही त्यांच्या बरोबरही त्यांना पाठिंबाही देता. मला असं वाटतं तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालात, आता विधिमंडळ कामकाजाला तुम्ही तेवढा वेळ देऊ शकणार नाही. आम्हाला ही जी तोफ आहे जी विधिमंडळात गाजत होती ती मैदानात रस्त्यावर अशीच गाजताना दिसणार आहे का? तुम्ही काय विचार केलाय? नाही, यातल्या दोन्ही गोष्टी आहेत. एक तर विधिमंडळ हे असं व्यासपीठ आहे की 100 सभांपेक्षा एक विधिमंडळ हे अधिक मोठा संदेश देतं. त्यामुळे विधिमंडळाचा बॅलन्स ठेवणं हे तर माझी प्रायोरिटी असेलच, पण समाजामध्ये काम करत असताना, प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना एक पॉलिसी माझी निश्चित असेल आणि ज्याचा त्यांनी उल्लेख देखील केला की आम्ही भविष्यात आलो तर काय, तर मला केवळ प्रॉब्लेम नाही मांडायचे, मला सोल्युशन देखील द्यायचे आहेत, मला पुढचा अजेंडा देखील सांगायचा आहे. मला आम्ही सत्तेत आल्यानंतर हा प्रश्न जो मांडतोय त्या प्रश्नाचे आमच्याकडे उत्तर आहेत का, तर ती उत्तरं देखील मला द्यायची आहेत. एक प्रकारे विरोधी पक्षात असताना टीका करणं हे सोपी असतं, पण त्या टीकेसोबत सकारात्मक देखील की हे केलं पाहिजे आणि हे आम्ही करून दाखवू असा प्लॅन देखील दिला पाहिजे, हे सगळं करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून जनतेमध्ये मी वावरीन त्यावेळेस केवळ प्रॉब्लेम सांगणार नाही तर त्याची सोल्युशन देखील मी त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सोल्युशन देणार आहात, कदाचित तुमचा काय अजेंडा असेल हे तुम्ही लोकांसमोर ठेवाल, पण मला पुन्हा विरोधी पक्ष म्हणून तुमच्याकडे यायचंय, म्हणजे भाजपकडे यायचंय. तुमचे दोघंही विरोधी पक्ष नेते आहेत, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे. तुम्ही बघितलं आत्ताच विधानसभेचं अधिवेशन झालं, त्यामध्ये विरोधी पक्षावर अशी टीका झाली, राज ठाकरेंनी तर जाहीरपणे म्हटलं की खडसे यांनी सत्ताधाऱ्यांची साटलोट केलंय. तुमच्या दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांबाबत असं संशयाचं वातावरण आहे. अशा वेळेला विरोधी पक्ष म्हणून प्रतिमा जी आहे बिघडलेली ती सुधारण्याचा कसा प्रयत्न तुम्ही करणार आहात? मला असं वाटतं की कुठल्या तरी गैरसमजुतीतून अशा प्रकारचे आरोप करण्यात येतात. मुळामध्ये अनेक वेळा तर विरोधी पक्षात काम करत असताना आमच्यासमोर प्रश्न असा असतो की एखादा मुद्दा लावून धरला आणि सभागृहाचं कामकाज बंद पडलं तर आमच्यावर अशी टीका होते की विरोधकांना कामकाजच करायचं नाही, आणि कामकाज बंद आहे आणि सरकार आपलं त्याच्यामध्ये आपलं कामकाज आटपून घेत आहे असं लक्षात आल्यानंतर जर आम्ही कामकाज चालू केलं तर आमच्यावर टीका होते की बघा यांनी सरकारची साटलोट केलंय. श्री विनोद तावडे असतील किंवा श्री एकनाथराव खडसे असतील, या दोघांच्या संदर्भात मी प्रामाणिकपणे सांगू शकतो की आम्हाला सेटलमेंटची आवश्यकताच नाही, कारण आम्हाला सत्तेवर यायचं आहे. सेटलमेंट करून कोणी सत्तेवर येत नाही. आणि विशेषतः श्री एकनाथराव खडसे यांच्या संदर्भात, कारण त्यांच्याशी अतिशय जवळून त्यांचं काम मी बघितलंय, त्यांच्यासोबत मी काम करतो, या व्यक्तीमध्ये खूप मोठी प्रतिभा आहे आणि अतिशय एखाद्या गोष्टीचा ते पाठपुरावा करतात. त्यांनी जेवढी प्रकरणं मांडली त्या सगळ्या प्रकरणाचा त्यांनी पाठपुरावा केला. ते सीव्हीसी कडे गेले, ते राज्यपालांकडे गेले, ते मुख्य सचिवांकडे गेले, जेवढे फोरम आहेत त्या सगळ्या फोरममध्ये गेले. आता त्यांच्या कामामध्ये एकच कमतरता मला आढळते आणि ती कमतरता अशी आहे की अलीकडच्या काळात नुसतं काम करून चालत नाही, तुम्हाला मीडियाशी देखील संवाद ठेवावा लागतो. कुठेतरी मी त्यांना स्वतः देखील बोललो की एकनाथराव, एवढं तुम्ही काम करता पण त्या मनाने तुम्ही कामच करत राहता आणि मीडियापर्यंत ते तुम्ही पोहोचवत नाही. त्या माध्यमातून आता ज्या ज्या तक्रारी त्यांनी केल्या त्यातल्या जवळजवळ 30-40 गोष्टी तर लॉजिकल एंडला नेल्या. अनेक प्रकरणांमध्ये तर मोठे मोठे कंत्राट रद्द करावे लागले सरकारला, पण कधी त्याची बातमी आली नाही. याचं कारण असं आहे की ते उपजतच काही गोष्टी असाव्या लागतात. न्यू जनरेशनमध्ये न्यू मीडिया जो आहे त्या न्यू मीडियाला ज्या प्रकारे या गोष्टी सगळ्या गेल्या पाहिजेत त्याची कुठेतरी कमतरता आहे.
ती कमतरता देखील आम्ही दूर करू. मी तुम्हाला अतिशय आणि तुमच्या माध्यमातून IBNच्या सगळ्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो, आमचे विरोधी पक्षनेते कधीही सेटलमेंट करणार नाहीत. ते प्रामाणिकपणे जनतेकरता लढतील आणि तशाच प्रकारे ते लढतायत. याचे पुरावे देखील आमच्याजवळ आहेत. सिंचन घोटाळा जो आहे त्या बाबतीमध्ये असा आरोप झालेला आहे की सिंचन घोटाळ्यामध्ये भाजपशी संबंधित कंत्राटदार असल्यामुळे तुम्ही राष्ट्रवादीशी संगनमत केलंय. हा आरोप खोटा आहे हे तुम्ही सिद्ध कसं करणार? हा आरोप 100% खोटा आहे. याचं कारण असं आहे की सिंचन घोटाळ्यावर सभागृह बंद पाडणारच भाजप होतं आणि आम्ही ते लावून धरलं. आणि काही पक्षांचं मत होतं की आता सभागृह चालू केलं पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं की हे सुरू करता येणार नाही, कारण जनतेच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत. आणि मी अतिशय स्पष्टपणे यापूर्वी बोललो होतो आणि आजही बोलतो, आम्हाला सर्व विरोधी पक्षांना माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या चेंबरमध्ये बोलवलं आणि त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की या घोटाळ्याची चौकशी करण्याकरता मी SIT तयार करतोय. श्री चितळे प्रमुख राहतील आणि माझ्यावर विश्वास ठेवा, त्याचे अन्य मेंबर योग्य होतील हे मी देईल. माझ्यावर विश्वास ठेवा, त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्स योग्य असतील हे मी एन्श्युअर करीन. आणि त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, कारण असं वाटलं की मुख्यमंत्री प्रामाणिक हेतूनं बोलतायत. पण दुर्दैवाने जी SIT तयार झाली तिला कुठलेही अधिकार त्यांनी दिलेले नाहीत. आम्हीच त्यांना पत्र लिहिलं. म्हणजे जर आम्हाला सेटलमेंट करायचं असतं, आम्ही पत्र लिहिलं की आमच्याजवळ पुरावे आहेत, आम्हाला तुम्हाला पुरावे द्यायचे आहेत आणि आमची विनंती आहे, आम्हाला साक्षीला बोलवा, उलट तपासणी करा. आम्हाला त्या समितीने लिहून पाठवलं की कुठलेही अधिकार आम्हाला नाहीये. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला फसवलं. 100% फसवलं. गेल्या 5 वर्षात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना अशा प्रकारे अनेक वेळा फसवलेलं आहे, जाळ्या तोडलेलं आहे. आता जे आमदारांच्या मारहाणीचं प्रकरण झालं आणि हक्कभंगाचं जे प्रकरण झालं त्यामध्ये सुद्धा तुम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर होतात. ही विरोधी पक्ष म्हणून तुमची चूक झाली असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मला असं वाटत नाही, कारण त्यावेळेस एक सभागृहाची भावना होती आणि त्या सभागृहाच्या भावनेमध्ये कुठेतरी आमदारांवर अन्याय झाल्याची एक भावना त्या ठिकाणी तयार झाली होती. बघा, जो इन्सिडेंट झाला, सूर्यवंशीला मारहाण जी झाली, त्याचं समर्थन कोणी करूच शकत नाही. संसदीय इतिहासातली ती अतिशय वाईट गोष्ट आहे. पण त्यासोबत एक गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे की त्यांचं इन्व्हॉल्वमेंट नव्हतं किंवा जे लोक प्रत्यक्ष हजर नव्हते किंवा ज्यांच्याबद्दल पुरावे नाही आहेत, अशाही लोकांची नावं ज्यावेळेस त्यामध्ये येतात त्यावेळी कुठेतरी त्यांना मानसिक त्रास तर होतोच, पण त्यांचं राजकीय आयुष्य देखील त्या माध्यमातून उद्ध्वस्त होतं आणि त्यातनं एक भावना बळास आली. पण मला असं वाटतं की कुठेतरी राजकीय नेत्यांना यातला बॅलन्स स्ट्राईक करावाच लागेल. राजकीय नेत्यांच्या संदर्भातली लोकांची जी भावना आहे ती भावना जर चांगली व्हायची असेल तर आम्हाला आमची वागणूक सुधारावीच लागेल. पण ही सुधारत असताना सगळे राजकीय नेते वाईट आहेत अशा प्रकारची भावना देखील तयार होऊ नये. ते लोकशाहीला पूरक नाही आहे आणि म्हणून सभागृहाने एकत्रितपणे भावना तयार केली. आणि आपण एक गोष्ट लक्षात घ्या, ही भावना तयार होत असताना कोणीही आमच्यापैकी जी मारहाण झाली त्याचं कधीही समर्थन केलं नाही, करणार नाही आणि करू शकत नाही. पण मला तुम्हाला विचारायचं, हे जे हक्कभंगाचं प्रकरण झालं त्यानंतर मीडियावर काही काळ तुम्ही लोक येत नव्हतात, त्यामुळे मीडिया आणि तुमचे संबंध बिघडले असं तुम्हाला वाटत नाही का? आज तुम्ही आलात इथे, पण तुमचे इतके मीडियाशी चांगले संबंध आहेत. तुम्ही सुद्धा अजित पवार म्हणजे अजित पवारांच्या प्रेरणेने हा हक्कभंग आला, शशिकांत शिंदेनी मांडला, तिथून सुरू झालं. म्हणजे तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीच्या लोकांच्या पुढे पडतं घेतलं अशी तुमची इमेज झाली असं तुम्हाला वाटत नाही का? मला असं वाटतं की या संदर्भातले जे काही सगळ्यांनी सामूहिक निर्णय घेतले त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी होते, सगळेच लोक होते आणि सगळ्यांनी मिळून हा त्यावेळी सामूहिक निर्णय घेतला होता. पण एक गोष्ट ही निश्चित आहे की माध्यम ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि ही मी या ठिकाणी आणि मागे देखील मान्य करतो की माध्यमांच्या माध्यमातूनच आपण लोकशाहीवर अंकुश ठेवू शकतो. राजकीय माणूस माध्यमांच्या शिवाय किंवा माध्यम राजकीय माणसाच्या शिवाय अपूर्ण आहेत आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचे असतील आणि सरकारची जी नीती आहे ती जर जनतेमध्ये एक्सपोज करायची असेल तर माध्यमांवर बहिष्कार टाकून चालत नाही. त्यावेळची ती भावना होती, त्या भावनेतनं तो सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. त्याच्यानंतर तो निर्णय देखील बदलला, सगळे लोक यायला देखील लागले. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरुद्धच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत तुम्ही माध्यमांना बरोबर घेणार आहात? निश्चित. मला तर असं वाटतं की या देशामध्ये ज्या ज्या वेळी सत्ता अनिर्बंध झाली, निरंकुश झाली, त्यावेळी विरोधी पक्ष आणि माध्यम या दोघांनी एकत्रितपणे लढाई केलेली आहे. कारण माध्यम कुठल्या पक्षाची नसतात, ती विचारांशी त्यांची बांधिलकी असते, जनतेशी त्यांची बांधिलकी असते आणि म्हणून निरंकुश सत्तेच्या विरुद्ध ते आणि आम्ही असं एकत्रितपणे लढा करावाच लागेल. जनतेची अपेक्षा देखील तीच आहे. जनतेची ती अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न माझा वेळ संपलेला आहे. भाजपचा प्रत्येक अध्यक्ष म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष असेल, काहीतरी घोषणा त्यांनी दिलेली आहे, चाल चरित्र चेहरा असेल किंवा अशी कोणती घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये आहे?
खरं म्हणजे एकच गोष्ट माझ्या मनामध्ये आहे आणि ती गोष्ट की जनतेचा जो असंतोष आहे त्या असंतोषाला भारतीय जनता पार्टीने स्वर दिला पाहिजे. जनतेच्या मनातनं उतरलेलं सरकार घालवून त्या ठिकाणी जनताभिमुख ज्यांची नाळ जनतेमध्ये आहे आणि जनतेचे प्रश्न ज्यांना माहिती आहेत अशा प्रकारचं रिस्पॉन्सिव्ह आणि रिस्पॉन्सिबल सरकार आणायचं हीच एकमेव माझं उद्दिष्ट आहे आणि हीच माझी घोषणा आहे. देवेंद्रजी आभार. तुम्ही मनमोकळेपणाने बोलल्याबद्दल आणि सगळं विश्लेषण केल्याबद्दल. तुमच्या सगळ्या कारकिर्दीला अत्यंत तरुण वयात तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष होत आहात. तुमच्या कारकिर्दीला आयबीएन लोकमतच्या तर्फे शुभेच्छा. तुम्ही कायम जनतेच्या बाजूला राहाल अशी अपेक्षा आहे. निश्चित निश्चित. हे होते देवेंद्र फडणवीस. पहिली भेट त्यांची आयबीएन लोकमतला आणि पहिलीच मुलाखत. ते काय करतात याकडे महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत. धन्यवाद. पहा फक्त आयबीएन लोकमत.